त्या अंतर्गत आपण वेगवेगळे लेक्चर घेत असतो। या लेक्चरचा प्रमुख उद्देश आपले जे काही नवीन ज्युनियर आहेत त्यांना मार्गदर्शन होणं, आपल्या फॅमिली कायद्यासंदर्भात छोट्या छोट्या गोष्टींवर आपला प्रकाश झोत टाकणं, कायद्यासंदर्भातील आपल्या त्रुटी दूर करणं हा आपला प्रमुख उद्देश आहे। त्याच्या अंतर्गतच आजचा आपण हे लेक्चर ॲडव्होकेट सचिन जाटे सर यांचं ठेवलेलं आहे। आजचा आपला विषय आहे कन्सेप्ट ऑफ डीएनए रिपोर्ट अँड क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डीएनए एक्सपर्ट इन फॅमिली मॅटर्स। तरी मी प्रथमतः आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी बारचे अध्यक्ष कल्पना निकम मॅडम यांना विनंती करतो। त्यांचे मनापासून मी स्वागत करते की आमच्या विनंतीला मान देऊन ते आवर्जून एक लागणारा विषय घेऊन लेक्चर देत आहेत। त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सीनियर विधिज्ञ आणि बंधू भगिनींनो, प्रति पुन्हा फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन तर्फे ज्या लेक्चर सिरीज आपण सुरू केल्या त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवारी आपण ही लेक्चर एक वेगळा विषय आहे आणि सगळ्यांचा तो सगळ्यांनाच त्या विषयाबद्दल फारशी अजून टेक्निकल नॉलेज नाही आहे, त्यामुळे सर आपल्याला त्याबद्दल तांत्रिक जे काही त्याच्यामध्ये कायदे आहेत ते सांगणारच आहेत। अजून एक मला असं म्हणायचं आहे की आपण म्हणजे 3 नंबर कोर्ट आहेत ऑनरेबल भाटिया मॅडम, त्यांच्याकडनं आपल्याला एक असा निरोप आज आलेला आहे की 2 लेक्चर आपण असे घेत आहोत त्याच्यामध्ये आपल्या पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन तर्फे की जे हाऊ टू अप्रोच बिफोर द कोर्ट, ज्युनियर लोकांनी कसं अप्रोच करायचंय, त्यांनी कसं कोर्टासमोर त्यांचं जे काही त्यांचं म्हणणं आहे ते मांडायचं, याबद्दल 2 लेक्चर आपण निश्चितच भाटिया मॅडमनी जो आवर्जून निरोप दिलाय त्याप्रमाणे आपण त्याचं नियोजन करीत आहे। त्याच्यानंतर 20 तारखेला पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशन तर्फे आपण जे नवनिर्वाचित अमोल शिवाजीराव सावंत अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे जे आपले आहेत बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत त्यांचा, त्याचप्रमाणे अहमद खान पठाण सर, त्याचप्रमाणे हर्षद निंबाळकर सर आणि राजेंद्र उमाप सर यांचा सत्कार समारंभ, त्याचप्रमाणे जे नवोदित जे 5 वर्ष ज्यांनी वकिली पूर्ण केलेली आहे किंवा ज्यांनी विशेष आपलं वकिलीमध्ये छाप सोडलेली आहे आपल्या फॅमिली कोर्टातील त्या 15 वकिलांचा आपण सत्कार समारंभ करत आहोत 20 तारखेला। तर सर्वांना आवर्जून मी विनंती करते की या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून यावं। धन्यवाद। सरांचं LLB 2005 साली, LLM 2008 साली झालेलं आहे। त्यांनी ज्युनियरशिप ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सर यांच्याकडे केलेली आहे। त्यानंतर त्यांनी वकिली व्यवसाय करताना मोका केसेस असतील, मर्डर, रेप, फॅमिली मॅटर किंवा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट या देखील ते अपेअर झालेले आहेत आणि बरेचसे मॅटर अजून देखील चालवतात। आता त्यांनी जे काही फेमस मॅटर त्यांचे आहेत ते मी थोडक्यात सांगतो। आसिस्ट टू पीपी देखील राहिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, लीगल ॲडवायझर म्हणून देखील आहेत, तसंच व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून देखील सर जात असतात। त्यांची विशेष ओळख म्हणजे ते स्टेट लेवल व्हॉलीबॉल प्लेयर आहेत आणि त्यांची एक पुण्याची क्रिकेटची टीम आहे पुणे युनायटेड 11 अशी। तर असे सचिन जाटे सर हे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, मदत करतात। तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजचं आपलं जे काही लेक्चर आहे कन्सेप्ट ऑफ डीएनए रिपोर्ट अँड क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डीएनए एक्सपर्ट इन फॅमिली मॅटर यावर आपल्याला मार्गदर्शन करावं। आणि त्याला मेडिकल ऑफिसर्स कडे समोर घेऊन गेला आणि त्याला सांगितलं की त्याला आम्हाला स्पर्श काढून घ्यायचंय, कारण अंडर गार्मेंट वरती जे स्पर्श आहेत त्या आरोपीशी टॅली करायचे अशा संकल्पनामध्ये तो डिनाय करू शकत नाही। आरोपी त्या ठिकाणी डिनाय करता येणार नाही त्याला, कारण रिजनेबल फोर्स कॅन बी अप्लाइड, म्हणजे त्याला रिजनेबल फोर्स देऊन त्याचे डीएनए, त्याचे ब्लड सॅम्पल, त्याचे हेअर्स सगळे काढून घेऊ शकता येतात। दुसरी गोष्ट अशी आहे की 349 नावाचे आता नवीन सेक्शन आलेला आहे डीएनएसएस मध्ये, त्याच्यामध्ये पण हेच म्हटलंय जर मॅजिस्ट्रेटला एखादं ऍप्लिकेशन केलं आणि त्या संदर्भामध्ये आरोपीचा डीएनए टेस्ट करण्यासाठी जर परमिशन मागितली तर कोर्ट कॅन पास ऑर्डर फॉर द डीएनए अँड ही हॅज टू सब्जेक्ट फॉर द डीएनए टेस्ट, असं हे 2 सेक्शन्स बीएनएसएस मध्ये आहेत। आता एव्हिडन्स ऍक्ट मध्ये काय आहे, सेक्शन 45 जर बघितलं आपण, एक्सपर्ट्स विटनेस इज रिलेव्हंट।
नवीन कायद्यामध्ये काय आलंय, भारतीय साक्ष अधिनियम मध्ये फक्त सेक्शन बदललाय, तो 39 सेक्शन झालेला आहे. परंतु बदल काय झालेला आहे लक्षात घ्या. पूर्वी काय होतं की फक्त फिंगरप्रिंट, हँड रायटिंग एक्सपर्ट यांना एक्सपर्ट मानलं जायचं. परंतु आता हे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या, डीएनए टेस्ट आली, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सारख्या टेस्ट आल्या. तर हे जे काही एक्सपर्ट आहे डीएनए अनालिसिस, तर त्या संदर्भामध्ये ती ऍडमिसिबल राहण्यासाठी सेक्शन 39 मध्ये बदल केला गेला आणि या टेस्ट सोबत एनी अनदर सायंटिफिक टेस्ट इज ऑल्सो ऍडमिसिबल असं म्हटलं गेलं. म्हणजे हा जो काही डीएनए रिपोर्ट आहे तो कोर्टामध्ये ज्यावेळेस आपण प्रोड्यूस करतो तर तो कुठल्या सेक्शन खाली ऍडमिसिबल असेल तर सेक्शन 39 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. परंतु काय झालेलं आहे लक्षात घ्या, प्रामुख्याने बदल काय केला गेलेला आहे की जसं एखादा पीएफ नोट्स असेल किंवा कुठले डॉक्युमेंट असेल, समजा एखादं सेल डीड आहे आणि ते तुम्हाला रेकॉर्ड वरती प्रोड्यूस करून ते साबित करायचे. सी, mere productions of document is not sufficient. Mere exhibiting of document is not sufficient. You have to examine author of that document. सेल डीड मध्ये दोन पार्टी मधल्या एका पार्टीला येऊन सांगावं लागेल की हे माझ्या समोर केले, सही माझे, हे कंटेंट्स बरोबर आहे, मग एक्झिबिट आणि मग दॅट कॅन बी एव्हिडन्स. परंतु 293 आणि 294 आणि आता जो सेक्शन 39 आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये काय व्हायला लागलं की या डॉक्टरांना, काही डॉक्टर्स असतात एक्झामिन करतात, फॉरेनला जातात, अमेरिका इंग्लंडमध्ये, तो डॉक्टर्स यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आता त्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे की this scientific report can be directly exhibited and can be read in evidence because presumption is attached, evidence is attached to that document. म्हणजे हा सायंटिफिक रिपोर्ट जो आहे तो जर आपण फक्त रेकॉर्ड प्रोड्यूस केला तर without examination of the expert that document can be read in evidence by the court. म्हणजे त्याला genuineness अटॅच केलेलं आहे, presumption of genuineness attached to the scientific report. मग ज्यावेळेस एखादा डीएनए रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल केला जातो, पॉस्कोच्या केसेसमध्ये असेल किंवा आता कुठल्याही केसेसमध्ये असेल, तर आपलं हे मिसकन्सेप्शन आहे की तो रिपोर्ट सरकारी पक्षाने किंवा प्लेंटिफनी तो साबित केलेला नाहीये, त्यांनी त्या डॉक्टरला बोलवलं नाहीये म्हणून हा रीड करता येणार नाहीये, असं नाहीये. फक्त रेकॉर्डवरती तो एव्हिडन्स दाखल केला तर तो सेक्शन 39 प्रमाणे डायरेक्टली रीडिंग एव्हिडन्स करता येईल. हा त्याच्यामधला फरक आहे लक्षात घ्या. मग एखाद्या प्लेंटिफनी समजा किंवा एखाद्या रिस्पॉन्डंटनी तुमच्या ह्याच्यामध्ये फॅमिली कोर्टच्या भाषेमध्ये बोलतो, जर समजा पॅटर्निटी डिसाइड करण्यासाठी ऍप्लिकेशन केलं, डीएनए टेस्ट झाली रिस्पॉन्डंटनी आणि त्यांनी तो डीएनए रिपोर्ट रेकॉर्डवरती दाखल केला, मग आता ज्युरिनेस तर आहे, डायरेक्टली रीडिंग एव्हिडन्स तर आहे आणि तो जर तुमच्या अगेन्स्ट असेल तर तुम्ही हेल्पलेस आहात का? तर अजिबात नाही. त्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलंय की इफ एनी पर्सन्स दॅट इज प्लेंटिफ ऑर डिपेंडंट, complainant or any prosecution wants to examine the witness, he shall make an application to the court, then the court will summons the witness. म्हणजे काय, तो जो ज्युरिनेस आहे तो जर तुम्ही चॅलेंज करायचा असेल, तुम्हाला तो रिपोर्ट चॅलेंज करायचा असेल, ज्याला तो रिपोर्ट चॅलेंज करायचा आहे त्यांनी कोर्टामध्ये एक ऍप्लिकेशन करायचं, ही शॅल फाईल अन ऍप्लिकेशन. आणि त्या ऍप्लिकेशन्स मध्ये काय म्हणायचं त्यांनी की मला हा रिपोर्ट मान्य नाहीये, याच्यामधल्या सायंटिफिक एक्सपर्टला कॉल करा. मग कोर्ट काय करतं, त्या सायंटिफिक एक्सपर्टला समन्स काढतात, तो सायंटिफिक एक्सपर्ट आपल्या कोर्टामध्ये येतो. आता बघा, चीफ एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन या सगळ्या संकल्पना आपल्या एक्सक्लुझिव्ह मध्ये माहिती. मग पार्टी हू कॉल्स दिस विटनेस he has only can conduct the chief examination. मग आता मी त्या विटनेसला बोलवतोय म्हणजे मी फक्त चीफ एक्झामिनेशन घ्यायची आहे का? तर अजिबात नाही. मी फक्त काय करतोय की आता ज्युरिनेस मी चॅलेंज करतोय, म्हणजे कोर्टाने तो समन्स काढून त्या विटनेसना बोलवायचं. चीफ एक्झामिनेशन कोण घेणार? ज्यांनी तो रेकॉर्डवरती प्लेस केला त्यांनी ते चीफ एक्झामिनेशन घ्यायची आणि क्रॉस एक्झामिनेशन ऍडव्हर्स पार्टीने घ्यायची. कारण चीफ एक्झामिनेशन्स मध्ये लिमिटेशन्स आहेत, क्रॉस एक्झामिनेशन्स मध्ये लिमिटेशन्स नाहीये.
त्यामुळं तुम्हाला जर एखादा रिपोर्ट तुमचा अगेन्स्ट असेल, रेकॉर्डवरती फाईल केला असेल, तर you have to move an application to the court with the seeking the direction that I want to challenge the genuineness of this report, so summons may kindly be issued to the expert and call, and then after you are permitted to cross-examination the witness. This is the concept of section 39, and there is a provision newly incorporated in the BENSS with the view that to save the time. कळलं? आता हे बघा काय आहे की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये दोन गोष्टी आहेत की ओनस प्रोबेंडी आणि ओनस प्रोबेन्शिया, मीन्स ओनरशिप फ्रॉम पर्सन टू पर्सन. लॉ सेज दॅट burden is on the shoulder of the prosecution to prove their case beyond the reasonable doubt. But this is the general rule. One who alleges, he has to prove his case. But there are certain reverse presumptions burden. काही गोष्टीमध्ये presumptions carve out केलेले आहेत. 114 A to G, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 114 A चं presumption आहे, 114 B चं presumption आहे. जर समजा एखादी महिला 7 वर्षाच्या आतमध्ये नॅचरली अननॅचरली डेथ झाली असेल तर प्रिझम्पशन काय, सासवानी सासऱ्याने तिला मारलं. आता हे प्रिझम्पशन 138 मध्ये प्रिझम्पशन्स आहे की होल्डर ऑफ चेक ड्यू कोर्स असेल तर तो लीगल लायबिलिटीसाठी दिलेला आहे. हे प्रिझम्पशन्स का कार्व आउट केलेले असतात? कारण सर्टन फॅक्ट्स आर विदिन द नॉलेज ऑफ द पर्सन. म्हणजे काय, हे 114 बी चं प्रिन्सिपल काय, कारण ही घटना 4 लोकांच्या कॉर्नर मध्ये घडलेली असते. एखादी महिला आहे, तिला जाळून मारण्यात येतं. त्या 4 भिंतीच्या आतमध्ये घडलेली घटना फक्त फॅक्ट्स विदिन नॉलेज ऑफ प्रॅक्टिस पर्सन्स असते. त्यामुळे त्या महिलेला काय झालं, कारण डेट टेल नो टेल, ती महिला बोलू शकणार नाही कारण ती आता मेलेली आहे. आणि अशा सर्कमस्टन्सेस मध्ये मग बर्डन कुणावरती शिफ्ट झालं पाहिजे तर आरोपींवरती शिफ्ट झालं पाहिजे. म्हणून काही गोष्टींना प्रिझम्पशन्स कार्व आउट केलेलं असतं. आता लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट संकल्पना आहे. या ठिकाणी 2 प्रिझम्पशन्स आहेत. पहिलं प्रिझम्पशन जे आहे ते प्रिझम्पशन आहे 112, जे तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच वेळा ऍप्लिकेबल होणार आहे. आताचं जे 112 आहे म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मधलं 112 आहे, आणि आताच्या भारतीय साक्ष अधिनियमामध्ये तेच 114 आणि 116 मध्ये ते प्रिझम्पशन केलेलं आहे. प्रिझम्पशन काय म्हणतो बघा, जर इफ द चाइल्ड वॉज बॉर्न ड्युरिंग द एक्झिस्टन्स ऑफ व्हॅलिड मॅरेज, पहिलं काय, child was born during existence of marriage, or he was born within 280 days after the dissolution of marriage and woman was not remarried, then in that circumstances presume that this child is born out of wedlock and the husband is the father of that child. This is the presumption. Unless this is the conclusive presumption, unless persons who challenge the genuinity of paternity of that person has to prove that non-access of the parties. मराठीतून सांगतो, 112 चं प्रिझम्पशन काय की एखाद्या मॅरेजचे एक्झिस्टन्स असताना जर त्या दोघांना मुलगा झाला तर तो मुलगा त्याच नवऱ्याचा आहे असं प्रिझम्पशन केलं जाईल. प्रिझम्पशन गृहीत धरायचं. दुसरं प्रिझम्पशन काय, समजा मॅरेज डिसॉल्व्ह झालं, डिसॉल्व्ह झाल्यानंतर त्या बाईने दुसरं लग्न केले नाही, आणि डिसॉल्व्ह झाल्यानंतर डिसॉल्व्ह झाल्याच्या तारखेपासून 280 दिवसाच्या मध्ये जर तिला मुलगा झाला तर त्याच नवऱ्याचा तो मुलगा असं प्रिझम्प करायचं. 280 दिवस का असतील तर काय, 9 महिने 9 दिवस प्रेग्नन्सीला लागतात, म्हणजे 280 दिवस. हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. त्यांना आवडला 280 आकडा म्हणून टाकला असं नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये रिझन्स असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक असतं, आणि लॉजिक मॅजिक असतं. जर आपण ह्या लॉजिकने गेलो तर सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करता येतात, आत्मसात करता येतात आणि कायम लक्षात राहतात. मग हे प्रिझम्पशन आहे. शाल प्रिझ्यूम आपल्याला माहिती आहे, मे प्रिझ्यूम आपल्याला माहिती आहे, कन्क्लुसिव्ह प्रूफ आपल्याला माहिती आहे. आता सेक्शन 4 काय म्हणतो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, इफ वन फॅक्ट इज कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ अनदर फॅक्ट, देन अनदर फॅक्ट नीड नॉट रिक्वायर्ड टू बी प्रूव्ड. म्हणजे काय, एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा कन्क्लुसिव्ह प्रूफ आहे
तर ती दुसरी गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची गरज नाही किंवा कोर्ट तसं परमिशन देत नाही. मग बघा, हे जे 112 प्रिझम्पशन आहे ते कन्क्लुझिव्ह प्रूफ मानलं गेलेलं आहे. म्हणजे काय कन्क्लुझिव्ह प्रूफ काय आहे की हा मुलगा या दोघांना झालेला आहे, त्यांच्यापासून झालेला आहे, हा कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे. त्यामुळे तुम्हाला जर कुठला वेगळा पुरावा द्यायचा असेल तर कोर्ट त्याला परमिशन देणार नाही, हा कायदा आहे. परंतु भारतामध्ये शाल प्रिझम असेल, मे प्रिझम असेल किंवा कन्क्लुझिव्ह प्रूफ असेल, हे प्रिझम्पशन जरी असले तरी एव्हरी प्रिझम्पशन इज रिब्युटेबल. There is no presumption in India that there is no presumption that irrefutable presumption, no concept of irrefutable presumption. Every presumption can be refuted. म्हणजे काय, हे presumption आहे ते तुम्हाला फोडून काढता येईल. मग पहिल्यांदा बघा, ज्या वेळेस प्रिझम्पशन नावाची संकल्पना आपल्याकडे असते, म्हणजे याचा अर्थ समोरच्या पार्टीने काही प्रूव्ह करायचंच नाही का, असं ना. ज्या वेळेस तुम्ही याचं प्लेंटिफ आहात आणि तुमचं असं म्हणणं आहे की हा मुलगा आमच्या दोघांच्या संबंधातून झालेला आहे, त्याला प्रिझम्पशन आहे कारण ड्युरिंग रेजिस्टन्स ऑफ मॅरेज हा मुलगा झाला, म्हणजे प्रिझम्पशन आलं. मग पण एवढं सफिशियंट आहे का, तर नाही. बेसिक फाउंडेशन ऑफ फॅक्ट इज टू बी प्रूव्ड बाय दॅट पर्सन, देन ओनली प्रिझम्पशन कॅन बी प्लेस्ड इनटू सर्व्हिस. म्हणजे आता बघा, पहिला इन्ग्रेडियंट काय, व्हॅलिड मॅरेज पाहिजे. दुसरा काय पाहिजे, ड्युरिंग एक्झिस्टन्स ऑफ दॅट मॅरेज तो चाइल्ड बॉर्न झालं पाहिजे. आता हे तीन इन्ग्रेडियंट जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह करत नाहीये, म्हणजे काय पाहिजे, तुम्ही जर 20 असाल आणि तुम्हाला एक प्रिझम्पशन तुम्हाला ऍप्लिकेबल करायचंय तर तुम्हाला तीन गोष्टी प्रूव्ह कराव्या लागतील. काय, पहिलं, हे मॅरेज व्हॅलिड आहे. व्हॅलिड मॅरेज म्हणजे त्याच्यामध्ये प्रोहिबिशन डिग्री नाहीये, अमकं नाही तमकं नाही, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी पहिलं तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. दुसरं काय प्रूव्ह करावं लागेल की हा मुलगा ज्यावेळेस जन्मला, डेट ऑफ बर्थ 4 सप्टेंबर 1996 डेट ऑफ बर्थ आहे आणि आमचं लग्न कधी झालंय, 95 झालंय. म्हणजे हा ज्यावेळेस जन्मला त्यावेळेस आम्ही दोघांचं लग्न असते. म्हणजे दुसरी गोष्ट तुम्हाला बाय काय असेल, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा लग्नाची पत्रिका असेल किंवा काही असेल त्याप्रमाणे तुम्हाला दुसरं काय प्रूव्ह करावं लागेल, मॅरेज. आणि हा मुलगा जन्मला या संदर्भामध्ये बर्थ सर्टिफिकेट एकॉर्डी दाखल केलं. मग या तीन गोष्टी तुम्ही प्रूव्ह केल्या, त्यानंतर मग बर्डन कुणावर शिफ्ट होणार आहे, रिस्पॉन्डंट वरती. कारण मग प्रिझम्पशन कारवर होणार, प्रिझम्पशन तुम्हाला हेल्प करणार आणि काय म्हणणार प्रिझम्पशन. मग तुम्ही ह्या तीन बेसिक गोष्टी प्रूव्ह केल्या. आता तुम्हाला हे मुलगा तुमचाच आहे हा कन्क्लुझिव्ह प्रूफ तुम्हाला 102 प्रमाणे तुम्हाला प्रूव्ह झाला आणि तुम्ही त्या संदर्भामध्ये प्रिझम्पशन तुमच्या बाजूने आलं. मग बर्डन शिफ्ट होतं रिस्पॉन्डंट वरती. मग आता बघा, हे प्रिझम्पशन कन्क्लुझिव्ह जरी असलं तरी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते प्रिझम्पशन रिबूट करता येतं, म्हणजे फोडून काढता येतं. मग त्या सेक्शन 112 खाली काय म्हटलंय की that presumption can be refuted by proving that non-access of the parties. लक्षात घ्या, काय म्हणले, ऍक्सेस म्हणलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, टंडन वर्सेस टंडन नावाची केस होती. मी IPC शिकवत असताना युद्ध लागलं. युद्धामध्ये ही बाई आणि नवरा दोघांना लग्न झालं होतं, दोघांचं युद्ध लागलं म्हणून तो इंडियामध्ये आला, नेपाळमध्ये गेला. 3 वर्षानंतर तो इंग्लंड मध्ये आला. 3 वर्षानंतर आल्यानंतर बघितलं की आपल्या बायकोच्या काठीला एक लहान मुलं आहे. मग त्यांनी म्हटलं की बाबा हे मूल माझं नाहीये. त्यावेळेस कोर्टाने हे प्रिझम्पशन जे आहे 112 त्याच्यावरती असा लॉ केला की बरोबर आहे ना, याला या मुलाला जन्मून 1च वर्ष झालेलं आहे आणि हा 3 वर्ष झालं इंग्लंडच्या बाहेर आहे, तर हे मुलगा याचा नाहीये. म्हणजे त्याला सेक्शुअल इंटरकोर्स करण्यासाठी जो ऍक्सेस लागतो. एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. I used to teach this subject in Navalmal Firodia Law College. Therefore, Mr. Kaude and our president requested me to deliver this lecture. Though this lecture is very technical basis on the basis, but I tried to simplify as because I know you are not having, everybody has not having a science background. आणि मला कवडे सरांनी असं पण रिक्वेस्ट केली होती की थोडंसं लेक्चर मराठीतून घ्या, कारण काय होईल की अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. तर मी थोडंसं मराठीतून पण प्रयत्न करतो. जिथं आवश्यक आहे तिथे इंग्लिश मधून करूया, तिथं गरजेचं आहे मराठीतून बोलूया आपण.
विषय खूप टेक्निकली असला तरी त्यातल्या काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला जर माहिती असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी क्रॉस एक्झामिनेशन घेण्यासाठी खूप सोपं जाणार आहे. तत्पूर्वी डीएनए म्हणजे काय, डीएनए मधल्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी म्हणजे काय, तसेच आपल्या कायद्यामध्ये CRPC असेल, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल, फॅमिली कोर्ट्स लॉ असतील, याच्यामधल्या प्रमुख तरतुदी काय आहेत, रिसेंट केस लॉ काय आहेत, प्रिझम्पशन काय आहे, आणि त्यानंतर ह्या पाठ आल्यानंतर आपण त्या ठिकाणी ऍक्च्युअल बेसिस मध्ये आपण प्रॅक्टिकल बघूया. डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं, त्या ठिकाणी डीएनए टेस्ट कशी केली जाते, आणि त्यानंतर डीएनए रिपोर्ट जो असतो तो मी आपल्याला दाखवेल. ऍक्च्युली प्रोजेक्टरची गरज होती पण आपल्याकडे मी ह्या नोट्स दिलेल्या आहेत, त्या त्यावेळेस तुम्ही ते रेफर करा, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा अवलंबन येईल. ह्या ज्या नोट्स आहेत ते मी प्रिपेअर केलेल्या आहेत, सिम्प्लिफाईड लँग्वेज मध्ये आहेत आणि याचा वापर तुम्हाला नक्कीच तुमच्या क्रॉस एक्झामिनेशन्स मध्ये आणि सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक आहे. आणि कोर्टाने सांगितलं की दिस चाइल्ड नॉट बिलॉंगिंग टू द अक्युज्ड त्या हजबंड. ही पहिली केस लॉ इंग्लंड मध्ये. आता काय होतं बघा, पॅटर्निटी जो गोष्ट आहे लक्षात घ्या, हे प्रिझम्पशन जोपर्यंत तुम्ही रिबूट करत नाही तोपर्यंत तुम्हाला डीएनए ऍप्लिकेशन साठी ऍप्लिकेशन करता येणार नाही. आणि डीएनए ऍप्लिकेशन करत असताना तुम्ही जर हे प्रिझम्पशन रिबूट केलं नाही तर कोर्ट तुमचा अर्ज रिजेक्ट करतो. पहिलं तुम्हाला काय करायचंय, प्रिझम्पशन रिबूट करायचंय. आता बघा ऍक्सेस म्हणजे काय लक्षात घ्या, दोघं नवरा बायको एकत्र राहतात. ओनली कोहॅबिटेशन इज नॉट सफिशियंट. जरी तो कोहॅबिट करत असतील तरी पण नॉन ऍक्सेस कसा प्रूव्ह करायचा आहे. जर तो माणूस वाईफ आणि हसबंड एकत्र राहताय आणि त्यांना त्या पिरियड मध्ये मुलगा झाला, परंतु नवऱ्याने सांगितलं की आय एम इम्पॉर्टंट, मग इम्पॉर्टंट असेल तर मुलगा होणार आहे का, नाही. म्हणजे कोहॅबिशन जरी असेल तर दॅट इज नॉन ऍक्सेस बिकॉज द पर्सन इज इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट अशी आहे की ड्यू टू एनी ऑफ द डिसीज ही वॉज अनेबल to conduct or perform a sexual intercourse, in that circumstances also there is non-access. आणि मग सांगितलं non-access काय, if the person went for the England आणि तो 3 वर्ष आलाच नाही, त्याच्या पासपोर्ट वरती दिसते की तो भारतामध्ये आलाच नाही, so even during that period the child was born, that means husband had non-access to the wife, therefore you can successfully do your defense. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही हा ऍक्सेसचा पॉइंट आहे तो तुम्ही प्रूव्ह करत नाही तोपर्यंत ते बर्डन रिबूट होत नाही. आणि लक्षात घ्या, हे जे बर्डन आहे तुमच्यावरती शिफ्ट झाले, ते कसं तुम्हाला रिबूट करायचं, ऑन नॉट ऑन बेसिस ऑफ बियॉन्ड रिजनेबल डाउट, इट शुड बी ऑन द प्रीपॉन्डरन्स ऑफ द प्रोबॅबिलिटीज. मग आता लक्षात घ्या, आमच्या क्रिमिनलच्या साइड मध्ये लॉ ड्राफ्टिंग अँड प्लीडिंग इज नॉट ऍप्लिकेबल एट ऑल, परंतु फॅमिली कोर्टच्या राईट. मग अशा सर्कमस्टन्सेस मध्ये फक्त त्यांनी असे अलिगेशन्स केले की वाईफ अलेक्ट्रिस रिलेशनशिप मध्ये आहे आणि हा चाइल्ड मला बिलॉंग करत नाहीये म्हणून तुम्ही माझी त्याचे आरोप द्या, चाइल्डची डीएनए टेस्ट करा. दॅट इज नॉट सफिशियंट. यू हॅव टू प्लीड इन अ ड्राफ्टिंग दॅट की तुमच्या प्लेट मध्ये डब्ल्यूएस मध्ये काय पाहिजे की हे सगळं असलं तरी माझा आणि तिचा ऍक्सेस नव्हता. कधी नव्हता, कधी म्हटलं ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम व्हेन द चाइल्ड कुड हॅव बीन कन्सिव्ड, म्हणजे ज्यावेळेस मुलगा जन्मला त्यावेळेस ऍक्सेस नाही चालला, ज्यावेळेस ती बाई प्रेग्नंट झाली, कन्सिव्ह झाली, त्यावेळेस माझा आणि या बाईचा कुठला संबंध नव्हता, ऍक्सेस नाही आला. हे तुमच्या बिल्डिंग मध्ये नसेल तर युअर ऍप्लिकेशन्स विल बी रिजेक्टेड. लक्षात घ्या. म्हणजे पहिले काय पाहिजे, तुमच्या बिल्डिंग मध्ये जर तुम्ही पॅटर्निटी डिस्प्यूट करत असाल आणि तुम्हाला डीएनए टेस्ट ऍप्लिकेशन करावं आणि ते कोर्टाने मंजूर करावं असं जर तुमचं म्हणणं असेल तर 112चं जो प्रिझम्पशन आहे, आता 114चं प्रिझम्पशन आहे, ते तुम्हाला रिबूट करावं लागेल. आणि ते रिबूट करण्याची प्रोसिजर काय आहे
तर पहिले तुमच्या ड्राफ्टिंग आणि प्लीडिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. बरं फक्त ड्राफ्टिंग आणि प्लीडिंग मध्ये टाकून जमणार आहे का? यू हॅव टू प्रूव्ह दॅट mere drafting is not sufficient. You have to prove the non-access. मला सांगितल्यासारखं एखादा माणूस इंग्लंड मध्ये गेलाय, भारतामध्ये त्याची बायको आहे आणि बायको म्हणते की हा मुलगा तुझा आहे आणि माझं म्हणणं आहे की हा मुलगा माझा नाहीये, तर तुम्ही त्या पासपोर्ट मधल्या ज्या काही त्याच्या शिक्के आहेत इंग्लंड मधून भारतामध्ये आल्याचे ते तुम्ही प्रोड्यूस केले म्हणजे यू हॅव प्रूव्ह दॅट इम्पॉर्टन्सी. यू हॅव टू प्रूव्ह दॅट आय एम इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे डॉक्टरने एक्झामिन केलं ऍट द टाइम ऑफ conceive of the child, this person is important. That means your role has been sufficiently proved and you have rebutted the presumption. आता काय झाले बघा, ह्या सगळ्या गोष्टी का केल्या असतील? हे 112 जे प्रिझम्पशन आहे ते डीएनए टेस्टच्या आधीच आहे. डीएनए टेस्ट आता आली. 1953 ला बॅटसन आणि क्रिक्स नावाच्या सायंटिस्टने डीएनएचा शोध लावला. 1984 ला जेफरसन नावाच्या एका माणसाने डीएनए टेस्ट कशी करायची, डीएनए टेस्ट या ठिकाणी कसं ऍप्लिकेशन करायचं हे 1984 ला शोध लागला. आणि 1990 ला प्रियदर्शनी मुक्त नावाची एक केस दिल्लीच्या विद्यापीठामध्ये एक लॉ स्टुडंट होती, तिचा मर्डर झाला. ती पहिली केस भारतामध्ये ज्याच्यामध्ये डीएनए टेस्ट ऍप्लिकेबल केली गेली. आता हे 1872 चा कायदा आहे, त्यावेळी डीएनए टेस्ट तर नसणार आहे. मग दोन व्ह्यूज आहेत सुप्रीम कोर्टाचे, लक्षात घ्या. डीएनए टेस्ट जर केली तर डीएनए टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर प्रिझम्पशन रिपोर्ट होतं का? होतं, बरोबर आहे. परंतु कोर्टाने हे प्रिझम्पशन आणि रिपोर्ट करायला कशासाठी सांगितलंय? नॉन ऍक्सेस साठी. तर त्याच्या पाठीमागे संकल्पना अशी आहे, दोन व्ह्यूज आहेत सुप्रीम कोर्टाचे. एक सुप्रीम कोर्टाचा व्ह्यू म्हणतो की नाही, डीएनए टेस्ट तुम्ही ऑटोमॅटिकली द्या, कारण डीएनए टेस्ट सायंटिफिक टेस्ट आहे आणि डीएनए टेस्ट जर प्रूव्ह झाली तर ऑटोमॅटिकली पॅटर्निटी डिसाइड होते, त्यामुळे प्रिझम्पशन रिपोर्ट होतं, असं एका सुप्रीम कोर्टाचा एका बँचचं म्हणणं आहे. दुसऱ्या सुप्रीम कोर्टाचा बँच काय म्हणतो की नाहीये, हे प्रिझम्पशन पहिले रिपोर्ट करावं लागेल आणि मगच तुम्हाला डीएनए टेस्ट ऍप्लिकेबल करावी लागेल. आणि रिसेंट पोझिशन, सेटल पोझिशन ऑफ लॉ, नो मोर रेसिड डेटा. काय सुप्रीम कोर्ट आता म्हणतं, सुप्रीम कोर्ट म्हणतं की डीएनए टेस्ट allowed by the court in a rarest of the rarest case. Only the prima facie case is made out for the DNA test. Then only DNA test can be permissible. And for the press into service, the DNA test, you have to prove that, you have to remove the burden of 112 by showing that there is non-access of the husband or the wife. म्हणजे आता ती रिजेक्ट पोझिशन अशी आहे की डीएनए टेस्ट तुम्हाला ऍप्लिकेबल करताना, ऍप्लिकेशन्स करताना तुम्हाला हे रिपोर्ट केल्याशिवाय तुम्हाला कुठलेही कोर्ट डीएनए टेस्ट अलाउड करून देणार नाही. ऑटोमॅटिकली गेलाय आणि तुम्हाला वाटतंय पॅटर्निटी डिसाइड करायची म्हणून तुम्ही ऍप्लिकेशन केलं आणि मेकॅनिकली कोर्टाने ऑर्डर केली डीएनए टेस्ट सबमिट करा, तर हे आता होणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे का केलं असेल लक्षात घ्या. भारत हा इनोचा, इनो माहिती सगळ्यांना, इनोमध्ये कन्व्हेन्शन्स असतात, त्याच्यामधला एक करार आहे की त्याच्यामध्ये प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड अँड फ्रीडम ऑफ द चाइल्ड, आर्टिकल 21 मध्ये राईट टू फ्रीडम प्रायव्हसी इज ऑल्सो देअर. मग हे काही इंटरनॅशनल कायदे असतात, त्यांच्या अनुषंगाने आपले कायदे करावे लागतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे, सुप्रीम कोर्ट म्हणतं की पार्टी कोण आहे, हजबंड आणि वाईफ आहे पार्टी, चाइल्ड पार्टी नाहीये. त्यामुळं जो पार्टी नाहीये त्याला तुम्ही त्रास द्यायचा नाहीये. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, कोर्ट म्हणतं यू कॅनॉट यूज द चाइल्ड ऍज अ पॉन. त्या मुलाचा प्यादा म्हणून तुमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये त्याला वापर करायचा नाहीये. यू कॅनॉट यूज दिस लाईक अ वेपन फॉर द बॅटल ऑफ हजबंड अँड वाईफ. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा त्या मुलाच्या माथ्यावरती कलंक लागणार आहे की मी हा अनरोस औलाद आहे, देयर इज अ ब्रॅटिस ऑफ बास्टर्ड. हे किती चुकीचं आहे. एखाद्या मुलाच्या कपाळावरती कलंक लावणार आपण की तू याचा मुलगा नाही, तू अनारस औलाद आहे, अनारस वारस आहे. त्या सगळ्या गोष्टीमुळे त्या लहान मुलाच्या मानसिकतेचा, that is the psychology of the child, is to be taken into considerations. Otherwise it will definitely affect adversely with the
growth of the child. So what is the paramount consideration? That the welfare of child is to be taken into consideration. That is the reason why you cannot automatically, mechanically, without applications of mind, can file applications for the paternity to be decided, and court also cannot pass the order mechanically unless this presumption is rebutted. So the court said that even there is strong, only when there is strong prima facie cases made out for the conducting of a DNA test, then only DNA test will be done permitted. Got the idea? मग याचं कन्क्लूड करूया आपण. DNA टेस्ट ऍप्लिकेबल आहे का? आहे. कोणत्या सेक्शन खाली आहे? 39 सांगितलं मगाशी प्रमाणे. त्यामुळे पॅटर्निटी डिसाइड होते का? होते. त्याच्यामुळे काय होतं? आयडेंटिटी डिसाइड होते का? होते. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक काय? तर ते प्रिझम्पशन तुम्हाला रिबूट करायचं आहे. रिबूट कसं करायचं प्रिझम्पशन? तर प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीवर. पहिली गोष्ट, हे प्रिझम्पशन आल्यानंतर जर समजा आपण प्लेटिक साईड नसू तर तुम्ही काय करायचंय? हे मागे सांगितलेलं 3 गोष्टी प्रूव्ह करायच्या. इव्हन तुम्ही बर्थ सर्टिफिकेट जरी तुम्ही कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये दाखल केलं तर बर्थ सर्टिफिकेट काय सांगतो? यू आर फादर ऑफ दॅट पर्सन. तुम्ही ज्या बर्थ सर्टिफिकेट फॉर्म भरता, सचिन झाटे माझ्या मुलीचं मी वडील आहे मी फॉर्म भरला म्हणजे नॉट इज दॅट इज प्रिझम्पशन. आणि एक्नॉलेज नावाचे एक प्रकार एक्नॉलेजमेंट. त्यावेळेस पूर्वी डीड पण केल्याचे एक्नॉलेजमेंट आपल्याला आपले होतात का नाही माहित नाही. एक्नॉलेज डीड म्हणजे काय? नवरा आणि बायको एग्रीमेंट करतात की हे मुलगा माझाच आहे, त्याच्यावर दोघं सही करतात. दॅट एक्नॉलेजमेंट इज ऑल्सो सफिशियंट. म्हणजे काय की तुम्ही एक्नॉलेज करता तो तुमचा मुलगा आहे. त्याला ऍडमिशन्स नावाचा एक प्रकार आहे इंडियन ऍक्ट मध्ये सेक्शन 17 की यू ऍडमिटेड समथिंग. हा मुलगा माझा मी ऍडमिट केलं म्हणजे काय झालं? तिथे प्रिझम्पशन दॅट की तू हे मुलगा तू ऍडमिट केलं. मग या सगळ्या गोष्टीवरून प्रिझम्पशन ड्रॉ करता येतं. आणि प्रिझम्पशन रिपोर्ट कसं करायचं ते मागे सांगितल्याप्रमाणे विटनेस रेकॉर्डवरती करून करायचं. आता त्याला पुढची गोष्ट आहे, बोर होत नाही पहिली डायग्राम आहे त्याच्या पाठीमागचा 3 डायग्राम आहे. हा विषय खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आता मी सोपं करून सांगतो तुम्हाला थोडंसं. मी टीचरच्या भूमिकेमध्ये येतो आणि मी प्रिझ्युम करतो की आपल्याला डीएनए माहित नाही असं सांगून आपण चालू करतो. तरच लेक्चर चांगलं होतं. त्यांना माहिती आहे त्यांनी थोडंसं बेअर करा 5 मिनिट. आता बघा बोर्ड आहे त्याच्यावर आहे बघा तुम्ही. आता थोडंसं डीएनए स्ट्रक्चर कसं असतं बघू ते देणार. फॉस्फेट मॉलिक्यूल असतो, एक शुगर बेस असतो आणि हा जो असतो त्याला न्यूक्लियोटाइड म्हटलं जातं. आता या सगळ्या डीप कन्सेप्ट मध्ये जायची गरज नाही आहे आपल्याला. डोळ्यासमोर चित्र ना इंग्रजांच्या काळामध्ये जुन्या शिड्या अशा गोल 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 आढळतात एकच ठिकाणी. ते म्हणजे आपलं डीएनए स्ट्रक्चर. मग ते डीएनए स्ट्रक्चर जर तुम्ही सरळ केलं, आपली शिडी असते घरामध्ये लाकडी शिडी, ती शिडी म्हणजे डीएनए लक्षात घ्या. एक स्टँड असतो, दुसरा स्टँड असतो आणि मध्ये त्यांना जोडणाऱ्या पायऱ्या असतात. हे डीएनए स्ट्रक्चर समोर लक्षात घ्या. आता काय असतं की या डीएनए मध्ये जोडणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्याला ACGT नावाच्या 4 न्यूक्लियोटाइड्स असतात. म्हणजे अडेनोसिन बरं का, ग्वानिन, थायमिन काही याच्यामध्ये जाऊ नका. परंतु AGCT हा एक 4 शब्द आहे. जसं माझं सचिन नाव आहे SACHI. आता या सचिनच्या शब्दांची उलटपालट केली तर किती शब्द तयार होतील? तसं ACGT ही जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स जर पुढे मागे केली तर अनेक सिक्वेन्स तयार होतात. बरोबर. मग डीएनए काय करत असतो? सगळं डीएनए वेगवेगळं आहे म्हणून तर आपण वेगवेगळे दिसतो. आता वेगवेगळ्या दिसण्याच्या पाठीमागची संकल्पना काय? हे ACGT ऍडेनोसिन, ग्वानिन, युरेसिन, सायटोसिन अशा ज्या 4 ACGT जे आहे संकल्पना, तर ACGT अशी काय असते? एक पेअर तयार होते. म्हणजे डीएनए जो असतो तो हजारो किलोमीटर मध्ये असतो. फक्त तो असा आपला दोरा असतो ना, दोरा त्याला आपण एका बंडलला गुंडाळतो. दोरा किती लांब जातो?
हजारो किलोमीटर वटपौर्णिमेला गेल्यानंतर असतं डीएनए तसा असतो सेल. ते जर स्ट्रँड सरळ केली आपली अशी तर त्याच्यामध्ये कुठली सिक्वेन्स असते? ACGT. माझ्यामध्ये ACGT असते, थोडे सरांमध्ये GTCT येत असतात, दुसऱ्यामध्ये ATGTCT ते असते. म्हणजे ज्याची सिक्वेन्स वेगवेगळी आहे म्हणून तो डीएनए प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. मग आता काय असतं की 99.99% डीएनए सगळ्यांचा सेम असतो, फक्त 0.1% डीएनए वेगवेगळा असतो. म्हणजे काय असतं? आता बघा, बेस पेअर नावाची संकल्पना आहे, BP म्हटलं जातं त्याला. म्हणजे काय? माझ्या डीएनए मध्ये बरोबर एक 15 सेंटीमीटरच्या एका पोझिशनला प्रत्येकाची वेगवेगळी पोझिशन असते, त्या पोझिशन अदरवाईज सगळ्यांचा डीएनए सेम, ACGT सगळ्यांची संकल्पना असणार. पण 15 सेंटीमीटरला माझी सिक्वेन्स काय असणार आहे? AGCT अशी जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्सची पेअर किती असणार आहे? 15. म्हणजे AGCT किती वेळा रिपीट होणार आहे? 15 वेळा रिपीट होणार आहे, बरोबर. आणि कवडे सरांची TCGA ही 15 सेंटीमीटरला रिपीट होणार आहे. म्हणजे काय झालं? त्यांचा डीएनए माझा डीएनए काय वेगळा आहे? कारण माझ्या डीएनएच्या 15 सेंटीमीटरच्या एका लोकस, त्याला लोकस म्हटलं जातं, तिथं ही सिक्वेन्स वेगळी आहे, ACGT ची सिक्वेन्स आहे, त्यांची TCG ची सिक्वेन्स आहे. म्हणजे थोडक्यामध्ये बघा, जर तुम्हाला डीएनए मधली सिक्वेन्स कळाली तर तुमचा डीएनए वरती पॅटर्न तुम्हाला माहिती होतो. याला डीएनए अनालिसिस म्हटलं जातं. आता हे एवढं सोपं जरी असलं तरी त्याची प्रोसिजर खूप कॉम्प्लिकेटेड असणार आहे आणि आहे. सिम्प्लिफाय करून सांगतो. लक्षात घ्या की माणसाच्या शरीरामध्ये कुठलीही गोष्ट असू दे, केस असतील, हेअर्स, सलायवा, तुमची लाळ, नख, ब्लड, सेल, या सगळ्यांमध्ये डीएनए असतो. ज्या काही कन्सिडर मध्ये तुमची सेल आहे त्याच्या सगळ्यामध्ये डीएनए असतो. डीएनए साठी काय लागणार आहे? फक्त काय ब्लडच लागतं असं आहे का? सीमेन मध्ये आहे डीएनए, सलायामध्ये डीएनए. समजा एखादा मुलगा एखाद्या मुलीला ब्रीचला चावा घेतला असं त्याचं म्हणणं आहे रेपच्या केसमध्ये. तिथली सलाया घेतली आणि त्याची आरोपीला अरेस्ट केलेली सलाया त्याला घ्यायला लावली, 2 सलायाचा डीएनए मॅच झालं. म्हणजे काय? हीच परफेक्ट नाही. तिथे एखादा केस पडलेला दिसला, तो केस त्या आरोपीशी निगडीत असला डीएनए टेस्ट मध्ये, तर ही परफेक्ट नाही. मग अशा स्वरूपामध्ये काय असतं? आता आपला फॅमिली कोर्टच्या अनुषंगाने मला सांगितलंय या ठिकाणी की आपल्याला पॅटर्निटी कडेच येऊया आपण. बाकी सगळ्या गोष्टी क्रिमिनल मध्ये ज्यावेळेस तुम्हाला इंटरेस्ट असेल त्यावेळेस आपण एखादा आता मध्ये जे प्लेन क्रॅश झालं अहमदाबादला, तर ते सगळे बॉडी जळाले, डीएनए कसा काढला? त्या डीएनए मध्ये ना बोन्स असतात ना, बोन्स. तुम्ही आपल्या पेट जळलं तरी बोन्स असतात ना शिल्लक, बोन्स पण जळतात ना. बोन्स मधून पण डीएनए घेतात, बोन्स घेतले गेले. टीट्स असतात, बोन्स असतात, हेअर्स असतात, सेल्स असतात. बॉडी जरी चाड झाली, आपण करतो ना अस्थि विसर्जन, बोन मधून पण डीएनए घेतात. चला पॅटर्निटी कडे येऊया. मग या डीएनए रिपोर्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? 2 गोष्टी आवश्यकता आहे. एक सॅम्पल 1, सॅम्पल 2. सॅम्पल 1 कुणाचं घ्यायचंय? मुलाचं ब्लड सॅम्पल घ्यायचं. सॅम्पल 2 फादर, त्यांच्याशी पॅटर्निटी डिसाइड करायची. मग आता 4 स्टेप्स असतात डीएनए अनालिसिसच्या. पहिलं कलेक्शन ऑफ सॅम्पल, ब्लड कलेक्शन कडे जाणं. दुसरी स्टेज आहे ती काय? एक्सट्रॅक्शन ऑफ डीएनए. म्हणजे ब्लड मध्ये सेल्स आहेत, सेल मधला डीएनए आपल्याला बाहेर करायचं. म्हणजे ते ब्लड काय करावं लागणार आहे? त्याच्यावरती केमिकल रिएक्शन्स करावे लागतील, त्याच्यामधला सेल्स फोडावा लागेल, आपला डीएनए एक्सट्रॅक्ट करायचा. एक्सट्रॅक्शन ऑफ डीएनए. त्यानंतर ऍम्प्लिफिकेशन ऑफ डीएनए. म्हणजे काय असतं की डीएनए हा छोट्या स्वरूपामध्ये असतो. फक्त ACGT सिक्वेन्स मला मिळाली, परंतु मला खूप मोठी सिक्वेन्स तयार करायची, म्हणून त्याची पॉलिमर चेन रिएक्शन्स असते. ते एका मिक्सचर मध्ये टाकली जाते आणि एका डीएनएचे हजारो डीएनए तयार केले, त्याला पॉलिमर चेन रिएक्शन्स म्हणतात. एवढंच फक्त लक्षात ठेवा, डीप जाण्याची गरज नाहीये. त्यानंतर तिसरी प्रोसिजर जी आहे, आता 2 डीएनए मिळाले, एक चाइल्डचा मिळाला, एक फादरचा मिळाला.
हे टॅली कसं करायचं लक्षात घ्या. त्या पर्टिक्युलर पॉइंट जो आहे त्या पॉइंटची जी सिक्वेन्स आहे म्हणजे मग सांगितलं ACGT हे 15 वेळा रिपीट झालंय मुलाच्या त्या लोकस मध्ये. म्हणजे त्या पॉइंटला ही सिक्वेन्स झालेली आहे ACGT 15 वेळा त्या ठिकाणी रिपीट झाली. मग फादरचा DNA काढला. फादरच्या ह्या 15 सेंटीमीटरच्या लोकस मध्ये जर ACGT ही 15 वेळा रिपीट झाली असेल तर याचा अर्थ काय होतो हा फादर ह्या मुलाचा नॅचरल बायोलॉजिकल फादर. एवढं सिंपल आहे. परंतु हे कसं बघायचं एका डोळ्यात दिसतं का ACGT डोळ्यात दिसत नाही माझ्यापासून दिसत. मग काय केलं जातं या डीएनएचे कट्स केले जातात. कट म्हणजे कात्री घेऊन आपण कट करतो तसं नाही करायचं. त्याला एन्झाईम्स असतात. एन्झाईम काय करतात बरोबर 15 बेस असणाऱ्या ठिकाणी त्या लोकसला जातात आणि त्या ठिकाणी तो 15चा जो बेस आहे तो कट करतो दोन्हीकडून एन्झाईम. त्याला सीझर्स म्हटले जातात पण ते केमिकल सीझर्स असतात. मग असे 3 सॅम्पल घेतले 1 2 3 3 सॅम्पल्स घेतले. त्याच्यामध्ये 15 15 15 15 18 असे कट करत गेले. त्यानंतर ते काय करतात आता बघा 15चा बेस असेल 15चे रिपिटेशन्स असतील 16चे रिपिटेशन्स असतील 18चे रिपिटेशन्स असतील तर ते काय करतात हे सगळे सॅम्पल्स घेतात आणि इलेक्ट्रोफोरेसिस नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे खूप सिंपल संकल्पना आहे. त्याच्यामध्ये एक जेल असतं. त्याच्यामध्ये कॅपिलरी नावाचा एक सूक्ष्म असा नळकांडी असते. मग काय करतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज त्या सोल्युशन मध्ये टाकतात. तर सगळ्यांना माहित आहे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे पदार्थ ट्रॅव्हल होतो. मग 15 चा जो डीएनए आहे फादरचा डीएनए तो एका कॅपिलरी मध्ये टाकतात. चाइल्डचा डीएनए एका कॅपिलरी मध्ये टाकतात आणि थर्ड पर्सनचा एका ठिकाणी कॅपिलरी मध्ये टाकतात. मग काय होतं 15 बेस असणारा डीएनए ट्रॅव्हल्स होताना एका ठराविक 3 सेंटीमीटर पर्यंत ट्रॅव्हल होणार आहे. प्रत्येकाचा ट्रॅव्हलिंग पिरियड वेगवेगळा असणार आहे. 10चा डीएनएचा बेस असेल तर तो 2 सेंटीमीटर पर्यंत ट्रॅव्हल होईल. 15चा असेल तर 3 सेंटीमीटर मध्ये ट्रॅव्हल होईल. 16 असेल तर तो 4 सेंटीमीटर मध्ये ट्रॅव्हल. मग हा डीएनए सॅम्पल जर 3 सेंटीमीटर पर्यंत ट्रॅव्हल झालं त्या कॅपिलरी मध्ये आणि चाइल्डचा तर डीएनए जो आहे तो 3 सेंटीमीटर पर्यंत ट्रॅव्हल झाला तर याचा अर्थ काय दोन्हीची ट्रॅव्हलिंग पॉइंट सेम आहे आणि त्या सेम लाईनला आल्यामुळे हा डीएनए याचा आहे मॅच होतं. आणि हे कसं दिसतं तर त्या डीएनएच्या सॅम्पल्स मध्ये ज्या फ्लोरोसन्स टाकला जातो म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला रेडियम असतं ना तसं फ्लोरोसन्स टाकला जातो. त्याचा एक्सरे काढला जातो आणि एक्सरे वरती तो प्रिंट होतो आणि त्या ठिकाणी कळतं आपल्याला की हा त्याला बँड पॅटर्न्स म्हणतात. तो पॅटर्न आणि हा पॅटर्न सेम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बघा तुम्ही मी तुम्हाला लास्टच्या पेजवरती दिलेलं आहे. हे बघा असा पॅटर्न म्हणजे समजा आता हे बघा हा आणि हा जो पॅटर्न आहे असा जर सेम पॅटर्न इथं आणि इथं रिप्लिकेट झाला तर याचा अर्थ काय हे टेस्ट डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. सो हे सगळं डीएनए टेस्टच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं. मग आता डीएनए रिपोर्ट वाचायचा कसं खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं की आपल्याला त्या बाबतीमध्ये काहीच माहिती नसतं. डीएनए टेस्ट येते आणि आपण तुम्हाला तर विचारतो पॉझिटिव्ह आलाय का निगेटिव्ह आलाय. तो म्हणतो पॉझिटिव्ह आलाय आणि तो म्हणतो निगेटिव्ह आला की मग आपण म्हणतो माझी केस सुटली किंवा मी केस जिंकलो. असं नाही. पॉझिटिव्ह आला तरी केस जिंकली जाते. आम्ही खूप साऱ्या पॉझिटिव्ह केसेसमध्ये डीएनए पॉझिटिव्ह येऊन पण क्रॉस एक्झामिनेशन घेऊन तो डीएनए रिपोर्ट आम्ही डिस्कार्ड केलेला आहे. त्यामुळे असं काही घाबरायचं नाहीये. फक्त त्यामधला रिपोर्ट आपल्याला कसा वाचता येईल. आता हे बघा ही जी डायग्राम आहे अशी लास्ट पेज वरची ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी परत 50 आणलेल्या होत्या मला माहित नव्हतं. आता हे बघा बघितलं सगळ्यांनी. हा जो कॉलम आहे STR लोक आहे म्हणजे शॉर्ट टँडन रिपीट. म्हणजे मग काय सांगितलेली जे आहे ना ACGT ही किती वेळा रिपीट झालेली आहे 15 वेळा. त्याला काय म्हणतो शॉर्ट टेंडन रिपीट. म्हणजे काय की 15चा बेस आहे
तो बेस 15 वेळा रिपीट झाला. ACGT 15 वेळा रिपीट झाला म्हणून त्याला STR म्हटलं. आता बघा ते STR लोकाय म्हणजे लोकस च्या खाली जो दिलाय D3S1 1358 बघितलं सगळ्यांना सापडलं. म्हणजे काय T3 क्रोमोसोम वरती S1358 ची जी पोझिशन आहे. आता हे कोणी ठरवलेलं आहे? हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी ठरवलंय. कुठल्या पॉइंटला हे नाव दिलेले आहे. आता यांना हीच का नाव दिलेले आहे? ते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन नाव दिलं. मला सजित नाव दिले, गणेशरांना गणेश नाव दिलेलं आहे. तर ह्या लोकसला D3S1 1358 हा लोकस ज्या ठिकाणी रिपिटेशन्स बघायचंय. पुढे काय दिलं बघा एक्झिबिट 1 म्हणजे क्राईम सीन वरती समजा ही थोडक्यामध्ये समजा हे क्राईम सीन वरती सापडलेलं DNA त्याला 15 आणि 18 म्हणजे काय दिलेलं आहे? म्हणजे काय की त्याच्यामधले जो पॅटर्न्स रिपीट झालेला आहे ACGT किंवा कुठलाही पॅटर्न असेल तो 15 वेळा रिपीट झाला. आणि पुढचा 18 म्हणजे काय? जो आईकडून आलेला आहे DNA. तर आईकडला DNA जो आहे तो 18 वेळा ती सिरीज रिपीट झालेली आहे. आणि त्यानंतर जो आरोपी आहे क्राईम सीन वरती हे ब्लड सॅम्पल सापडलेला DNA घेतलेला आहे 15-18. मग आता आरोपीला पकडलं, आरोपीचा DNA घेतला. मग DNA मध्ये जे आता ते अनालिसिस केले इलेक्ट्रॉनिक फॉरेन्सिक मध्ये त्याच्यामध्ये काय सापडलं 15 आणि 18 म्हणजे त्याच्या पण DNA मधला जो DS3 हा जो DNA आहे त्याच्या लोकस मध्ये 15 आणि 18 रिपीट झालेला आहे. म्हणजे आई आणि वडिलांकडून 15 आणि 18 चा जो सिक्वेन्स रिपीट झालेला आहे म्हणून याचा पण सिक्वेन्स मॅच होतो. म्हणून हाच आरोपी आहे ज्याचं स्पर्म किंवा ज्याचं ब्लड सापडलं सेम. आता बघा ही एक्झिबिट 1 आहे ती फादरची एक्झिबिट 1 बघूया. त्याच्यामध्ये DNA रिपोर्ट काय रिपीट झालेला आहे 15 आणि 18. ACGT 15 वेळा त्याच्या एका DNA वरती म्हणजे 2 स्टँड आहेत ना, एका स्टँड वरती 15 वेळा आणि दुसऱ्या स्टँड वरती 18 वेळा रिपीट झाला. आणि जर समजा चाइल्डचा पण DNA 15 आणि 18 वेळा रिपीट झाला बरोबर सिक्वेन्स मध्ये म्हणजे काय झालं ही इज अ चाइल्ड ऑफ दॅट फादर. म्हणजे हे 15 आणि 18 काय तो बेस आहे ते रिपीट झालेले आहेत. एक आईकडून आलेला आहे, एक वडिलांकडून आलेला आहे, 15 आणि 18 रिपीट झालेला आहे. आणि हा DS काय आहे तो लोकस आहे म्हणजे त्याला नाव दिलेलं आहे DNAच्या स्पेसिफिक एक लोकस जो असतो पॉइंटला. मग खालचे पण तीच आहे TH10 हा पण काय लोकस आहे त्याला नाव दिलेलं आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर 7 आणि 9 रिपीट झालेला आहे. या ठिकाणी 7 आणि 9 रिपीट झालेलं आहे. म्हणजे सेम हे सगळे काय आहेत D21S111 FGA हे सगळे काय आहेत लोकसची नाव आहे जे कोणी ठरवले इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अमेरिकेमध्ये आहे. त्यांनी ह्या लोकसला पर्टिक्युलर लोकसमध्ये हे नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यामधल्या रिपीटेड जे आहे DNA तो रिपीटेड DNA जर 15-18 15-18 7-9 असेल तो जर समजा आरोपीशी किंवा वडिलांशी मॅच होत असेल तर DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. आणि खालचं सध्या काय ॲमेलोजेनिक म्हणजे काय X आणि Y म्हणजे एक आईकडून आलेला आहे एक वडिलांकडून आलेला आहे कारण DNA दोन्हीकडून येत असतो. एवढं सोपं आहे. एक्झिबिट 3 काय ते एक्झिबिट एक क्राईम सीन आहे. एक्झिबिट 3 ब्रॅकेट मध्ये काय आरोपीचं म्हणजे आता आपल्याला इकडे येताना फादर साईड आम्ही ट्रिपमध्ये प्रॅक्टिस करतो मग तसं झालं. शालिनी पावनीकर PAUNIKAR शालिनी पावनीकर वर्सेस कुमार कार्तिक पावनीकर 2025 ऑलमार्क पे नंबर 470. नंदलाल 2000 सांगितलं नाही 2025 ऑलमार्क 470 पेज नंबर. माझं कोण पण आहे म्हणजे मी शिकवतो म्हणून आहे म्हणजे असं नाही की मी चुकीचं सांगतो असं नाही तेच पेज नंबर आहे. नंदलाल बडवाईकर मी हे सगळे साहित्य गणेश सरांकडे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी सरांकडे ज्यांना जमतं तेवढे लिहून घ्या. नंदलाल बडवाईकर वर्सेस लता बडवाईकर 2024 ऑलमार्क SSC 2024 SSC पेज नंबर 576. त्यानंतर लिहा अजिंक्य फिरोदिया वर्सेस फिरोदिया
2014 7 SSC पेज नंबर 775 ते बघू याला यांना सगळं सांगतो शालिनी पावनीकर वर्सेस कुमार कार्तिक. हे कुमारचं माहित आहे, कार्तिकचं स्पेलिंग लिहा आणि पावनीकरचं स्पेलिंग आहे PAUNIKAR. 2025 ऑल MR 470 पेज नंबर सांगितलं होतं ते बरोबर आहे. दुसरा घ्या नंदलाल बडवाई. नंदलालचं स्पेलिंग सगळ्यांना माहित आहे. बडवाईचं स्पेलिंग सांगतो BADWAIK बडवाई वर्सेस लता बडवाई. त्याचं साल आहे 2014 वॉल्यूम 2 SCC 576. तिसरं जजमेंट सांगू झालं. अपर्णा फिरोदिया वर्सेस अजिंक्य फिरोदिया. त्याचं साल आहे 2024 SCC सुप्रीम कोर्ट केसेस वॉल्यूम 7 पेज नंबर 773. माझं 75 झालं तुमचे 773. आता हे 3 सायटेशन जर तुम्ही वाचले सुप्रीम कोर्टचे सायटेशन्स आहेत आणि हे सगळे 2025-26 चे सायटेशन रिसेंट पोझिशन आहे. हे सायटेशन तुम्ही वाचले तर दुसरं काही वाचायची गरज नाही. पण हे सायटेशन आहे ते 45 पानाचं 48 पानाचं सायटेशन आहे. त्यामुळे वाचायचं नाही ते तुम्ही ठरवा आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. चालेल ठीक आहे. हे तुमच्या फॅमिली कोडशी रिलेटेड आहे, हे क्रिमिनलशी नाही रिलेटेड. हे तुमच्या 112 114 पॅटर्निटी हाऊ प्रिझम्पशन इज टू बी रिपोर्टेड हे फॅमिली कोडचे सायटेशन सांगितलेले आहे. आणि क्रिमिनलच्या सायटेशन तुम्हाला पाहिजे असते तर कृष्णा रिड्डे RIDDE वर्सेस स्टेट आणि दुसरं सायटेशन्स आहे देवकर वर्सेस स्टेट. त्याच्यामध्ये या 2 सायटेशन्स मध्ये हे फेमस एलिमेंट आहे. तुम्ही कृष्णा रेड्डी टाकलं नेटवरती की सगळे येणार. देवकर वर्सेस स्टेट टाकलं की नेटवरती येणार. याच्यामध्ये DNA टेस्ट, हाऊ DNA टेस्ट टू बी कंडक्टेड, व्हाट आर द नेसेसरी इंग्रेडिएंट्स ऑफ द DNA टेस्ट, व्हाट इज बाय contaminations and how cross examinations of the DNA expert is to be conducted याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपण थोडंसं एक 5 मिनिटं घेऊया आता. फक्त घेऊ ना मॅडम 5 मिनिटं घेऊया. क्रॉस एक्झामिनेशन कशी घ्यायची आता एक्सपर्टची. काय असतं की कुठला एक्सपर्ट ज्याला घेतो DNA रिपोर्ट घेऊन तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की NABL नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीज, आणि त्यांनी काही गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत की DNA टेस्ट, हाऊ DNA टेस्ट इज टू बी कंडक्टेड. Also there is a manual which is published by their law department, and as per this manual they have to follow the prescribed procedure. There are guidelines. If these guidelines have been violated by the NH expert, then definitely it means that the DNA report cannot be read into evidence. Why these the guidelines are there? Because to avoid contaminations. So first you have to know what are the guidelines. You will, when you are applying the net, on the net you will get these guidelines of NABL. मग या guidelines valid झाल्या असतील तर DNA report cannot be taken into consideration. त्याच्यामध्ये पहिली guidelines काय आहे की जे blood stains घेता तुम्ही, blood stains, that is to be taken into the DNA kit. आता काय होतं की DNA kit जे आहे DNA किट का वापरायचं तर DNA किट मध्ये सॅम्पल कंटामिनेट होत नाही म्हणून DNA किट वापरायचं. आपण गेलेल्या लॅबोरेटरीमध्ये ब्लड काढलं त्या एका परीक्षेच्या नळीमध्ये घातलं आणि ते DNA पाठवून देतात. बऱ्याच वेळा असं होतं. मग तुमचा फर्स्ट पॉइंट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन काय असणार आहे की याच्यामध्ये ऍज पर युअर गाईडलाईन्स पहिल्यांदा त्याला काय विचारायचं लक्षात घ्या. क्रॉस कसे असते, लॉक अँड की सिस्टीम नावाचा एक प्रकार आहे, आर्ट ऑफ क्रॉसिंग. सर, in this case, in your report, it has been mentioned that the blood sample has been taken in a tube. Yes. And in this tube has been sent by doctor to you, and then after you have taken this blood sample for the DNA analysis, yes.
admitted position. Next question. Sir, do you know aware about the guidelines which is framed by NIBL? Yes. These guidelines are mandatory for you. Yes. Why these guidelines? Because there should not be any contamination. Yes. If the contamination is there, report is erroneous. Yes. That means any of the provisions violated by the guidelines issued, that means there is a erroneous results. Yes. So, see these guidelines, and in that guidelines it has been mentioned that the blood samples should be collected in a kit. Yes. नाही म्हणतात त्याला म्हणजे ऑटोमॅटिकली काय झालं, you have applied only the test that tube and there is no DNA kit and therefore खतम. एका केस मध्ये त्याची विकेट पडते. पण ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. आणि आर्ट ऑफ टॉस कशी आहे, तुम्ही जर त्याला म्हटलं की डॉक्टर वेदर यू हॅव अप्लाइड द डीएनए किट, तो यस आय हॅव अप्लाइड डीएनए किट झालं. दिस इज नॉट अ क्रॉस, इट इज अ फर्दर चीप एक्झामिनेशन योर so it is called the art. And when you get this art, only after getting certain knowledge, what is the procedure, what are the guidelines, and then after first log in. कुठल्याही एक्सपर्टला लॉक करायचं पहिल्यांदा, तू काय केलंय हे त्याला लॉक करून घ्यायचं आणि परत मग गाईडलाईन्स विचारायचे आणि त्यावर इन्फरन्स ड्रॉ करायचा की यू हॅव टू आस्क द इनडायरेक्ट क्वेश्चन्स, यू शुड नॉट आस्क द डायरेक्ट क्वेश्चन्स. इफ यू आस्क द वेदर यू हॅव taken these samples in the DNA kit, yes I have taken it. खतम. नेक्स्ट काय गाईडलाईन्स, भरपूर गाईडलाईन्स आहेत आणि वेळ अतिशय कमी आहे. मी एक केस चालवली होती, म्हणजे आमची पॉस्कोची केस होती आणि पॉस्कोच्या केसमध्ये काय आलं होतं की अॅक्युजच्या अंडर गार्मेंट्स आणि त्या ज्या विक्टिम आहे तिच्या अंडर गार्मेंट्स मध्ये स्पर्मचे स्टेन सापडले होते. मग त्यांनी ती गार्मेंट सीएला पाठवली, आरोपीचं स्पर्म काढून घेतलं आणि दोघांचा डीएनए मॅच झाला. म्हणजे आरोपीचे जे स्पर्म आहे ते जे स्पर्मचा डीएनए आणि त्या महिलेच्या अंडर गार्मेंट्स निकरवरती सापडलेले स्पर्मचे जे स्टेन्स आहेत त्यांचा डीएनए मॅच झाला. म्हणजे काय होतं की या आरोपीने तो रेप केला अशी संकल्पना, डीएनए रिपोर्ट पॉझिटिव्ह. आता बघा एक प्रश्न किती महत्वाचा आहे बघा. गाईडलाईन्स प्रमाणे पूर्ण निकर तुम्हाला सीएला पाठवायला पाहिजे. येस. या केस मध्ये तुम्ही काय केलंय, फक्त त्या जो स्टेन आहे स्पर्मचा तेवढा पुरता तुम्ही कापला आणि तो तुकडा तुम्ही पाठवून दिला. येस. मग अशा संकल्पनेमध्ये गाईडलाईन्स प्रमाणे अख्खी निकर तिकडे पाठवून द्यायचे. आणि दुसरी अशी गोष्ट की जर एखादी तुम्ही कुठलीही गोष्ट वापरली तर त्यामुळं तो स्पर्म कॉन्टॅमिनेट होऊ शकतो. हो. मग तुम्ही हे जे कापलंय ते तुम्ही कशाने कापलंय, साधे सीझरने कापलंय, कात्रीनं. त्यामुळे त्यातले जंतू याच्यामध्ये जाऊन कॉन्टॅमिनेट होऊ शकतो. हो. आणि जर तुम्हाला तशी कापायची जर असेल तर त्याला तुम्हाला स्टराइल सीझर वापरायला पाहिजे. मग क्रॉस कशी घेतलेली आहे बघा. पहिल्यांदाच डॉक्टर इन दिस केस you have cut the piece of that sperm and you send this close cut to the seed. Yes. You have not applied the sterile seizure. Yes. Now, do you know about the guidelines which is issued by NIBL? Yes. In that guideline, it has been mentioned that the purna piece of that knicker is to be sent, whole piece of. Yes. And if you want to cut that knicker into the pieces, you have to use sterile. And why this is? Because if sterile seizure is not used, there is possibility of contamination. Yes. So now, in this case, you have not used the sterile pen. The possibility cannot be ruled out. There is contamination. And आपला role काय? Possibility cannot be ruled out. We should not prove our case beyond the reasonable doubt. And for that benefit of doubt has been given to the accused person, and accused person has been acquitted in spite of the DNA positive report. So it is the skill of advocate. Mercy of the accused person depends upon the skill of advocate. So advocacy is an art. It is a hard profession. You should do
dedicatedly, we should read it, we should know it, and we should thoroughly cross-examine the witnesses, and therefore the fate of the accused person's client is depend upon your skill. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट हलक्यामध्ये घ्यायची नाही, मॅक्झिमम प्रयत्न करायचे आणि मॅक्झिमम प्रयत्न करून त्या आरोपीला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. मॅक्झिमम प्रयत्न करून जरी शिक्षा लागली तरी वाईट वाटून घ्यायचं नाही, परंतु आपल्या चुकीमुळे शिक्षा लागली तर वाईट वाटून घ्यायचं. तर खूप सांगण्यासारखं आहे. मला पण आता 2-3 आर्ग्युमेंट्स आहेत. नेहमीप्रमाणे वेळ कमी पडला, पण जेवढ्या वेळेमध्ये जेवढं सांगायचं होतं तुम्हाला फॅमिली कोर्टामध्ये आवश्यक तेवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, नोट्स दिलेल्या आहेत. त्याच्यामधल्या काही गोष्टी नाही समजल्या तर संध्याकाळी 9 नंतर फोन करा, तर व्हॉट्सअप करा. 9च्या आधी एकानेही फोन करू नका, कारण मला बरेच लेक्चर्स क्लासेस असतात आणि जर काही वाटलं मॅडम तर आणखीन एखादा पार्ट 2 आपण याच्यावरती घेणार. तर एवढं बोलतो आणि अध्यक्ष मॅडम, कार्यकर्ते आणि सगळ्यात सर की ज्यांना मला नाही म्हणता येत नाही, आता सगळे सिनियर आहेत, माझे सिनियर आहेत, मॅडम सगळेच लोक आहेत. आणि खरं बघायला गेलं तर फॅमिली कोर्टामध्ये आलं की कदम सर आहेत की पहिल्यांदा फॅमिली सारखं वाटतं आणि मी यांना कधीच नाही म्हणू शकत नाही, मला वेळ नसला तरी मी येतो आणि असंच प्रेम राहू द्या. आणि नंतर कधी वाटलं तर मी नक्की येईन आणि बोलत काय सांगतो. रिझल्ट केलं आणि नॅचरली ते 24-48 आवर्स मध्ये त्याच्यामध्ये फक्त स्पर्म्स नसतो, फक्त सीमेन नाही, त्याच्यामध्ये जे स्पर्म्स असतात त्या स्पर्मची क्वालिटी असते आणि त्या स्पर्मची मोबिलिटी वरून तो किती तासापर्यंत जीवन राहतो. एखाद्या स्पर्म मध्ये जर समजा 1 लाख स्पर्म्स असतील सीमेन मध्ये तर त्याची ड्युरेशन वाढत जातं, पण एखाद्या स्पर्म्स मधला सीमेन मधल्या स्पर्मची क्वांटिटी कमी असेल तर त्या ड्युरेशन करतात. क्वांटिटी ऑफ स्पर्म्स मध्ये डिपेंड आहे, जनरली 3 ते 4 दिवस राहतात. परत एक 2 वेळा लेक्चर होणार आहोत, असं त्यावेळेला आवर्जून आम्हाला वेळ द्यावा. परत एक 2 वेळा लेक्चर होणार आहोत, असं त्यावेळेला आवर्जून आम्हाला वेळ द्यावा. आभार व्यक्त करतो. सलून मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा गेल्यानंतर शेविंग झाल्यानंतर तो आपल्याला विचारतो सर क्रीम पावडर लावू का, आणि मग तो जी क्रीम देतो ती फेअर अँड लवली नावाची क्रीम असते, त्याच्यावर DNA असतो आणि त्या DNA वरचा प्रश्न पडला होता की हे काय भानगड आहे. असे अनेक प्रश्न व्हॉट्सअप अँड क्रीम मॉडेल आज सरांनी समजावून सांगितलं, आज ते सॉल्व्ह झाले. त्यामुळे सर्वप्रथम मी सरांच्या मनापासून आमच्या बारच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सगळे तुम्ही लोक आले, तुम्ही शांततेने ऐकून घेतलं आणि खरं म्हणजे एक